श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला तर अगाध आहेत आणि तेच स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव, प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात झालेले चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. स्वामींचे आगळे वेगळे आणि तितकेच गोड आणि सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तुम्हाला स्वामींचा जो अनुभव आवडेल त्याला लाईक शेअर करा आणि त्यामुळे काय होईल की जेव्हा मी इथून स्वामींचा एखादा अनुभव पाठवेन तेव्हा लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्ही स्वामींच्या आगळ्या वेगळ्या अनुभवांचा लाभ घेऊ शकता. तर श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आलेल्या प्रत्येक भक्ता आणि त्यांचे अनुभव खूप सुंदर असतात. आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील भरपूर अनुभव शेअर केलेला आहे आणि आत्ताचा अनुभव आहे तो तारक मंत्र. या तारक मंत्राचे खूप तुम्ही सुंदर अनुभव ऐकले असतील, पण आजचा तेवढाच गोड सुंदर अनुभव आहे आणि तारक मंत्राच्या तीर्थाचा चमत्कार. आजचा अनुभव ऐका, खरोखरच खूप सुंदर आहे. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. मीच बोलते. मी शेअर केला होता ना तुम्हाला एक अनुभव आता माझ्या मुलाचा. हा हा. मग त्याच्या आईचा अनुभव राहिला सांगायचा. बरं बरं. तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय का आईचं नाव सांगायचंय? नाही म्हणजे माझं नाव सांगते ना. आई तर आता गेली, आता नाहीये म्हणजे. बरं बरं. पण आईचा अनुभव सांगायचा राहिला म्हणजे मी सेवा केली होती. हा, म्हणजे तुमच्या आई पण स्वामी सेवेत होत्या का? हा, आई पण स्वामी सेवा करत होत्या का? नाही नाही, मी करत होती म्हणजे मीच करत होती, पण तो अनुभव विसरून गेली मी सांगायला तुम्हाला. आता माझ्या लक्षात आलं म्हणजे आठवलं मला, तेव्हा मी सांगू का आता? हो चालेल, सांगा ना. आई तुमच्या कशा स्वामी सेवेत आल्या का तुमच्यामुळेच आल्या? नाही ना, आई स्वामी सेवेत नाही आली नव्हती. म्हणजे मीच आहे स्वामी सेवेमध्ये. पण आई माझी खूप आजारी होती. काय झालं आईला तुमच्या? माझ्या आईला म्हणजे खूप सिरियस होती. बरं. म्हणजे 2 वर्षापूर्वी खूप सिरियस होती. आणि म्हणजे अशी खात पीत नव्हती, डोळे बंद होते. सगळं म्हणजे असं मी गेली तेव्हा तिचे डोळे पण उघडे नव्हते. सगळे बोलले की आता पाणी पाजून घ्या, असं तसं असं सगळे मला म्हणजे सगळे बोलायला लागले. पाणी बिणी सगळं पाजलं आईला. आणि सगळे म्हणजे आईच्या बहिणी बिणी आल्या होत्या, तर त्या पण बोलल्या की आता आम्ही तर जातोय, आता आम्हाला परत यावं लागेल. अरे अरे, म्हणजे खूपच सिरियस. हा, खूपच सिरियस होती. म्हणजे डोळे बिळे बंदच होते ना, काहीच समजत नव्हतं, तोंड नव्हतं उघडत, काय नव्हतं. आणि नंतर मी म्हणजे मी गेली बघितलं तर मी तारक मंत्र लावला. तारक मंत्र आईच्या तिथेच. आणि असं थोडं चम्मचने असं पाणी या तोंडामध्ये टाकायला लागले आणि कानाजवळ तारक मंत्र लावला आणि तारक मंत्र तिच्या कानाशी चालू ठेवला. अरे वा. तारक मंत्र कानाशी चालू ठेवला आणि स्वामींचा धावा घेतला सारखा. स्वामी माझ्या आईला चांगले करावं, स्वामी बघावं, माझ्या आईला चांगले करावं, चांगली होऊ द्यावं, उठून बसू द्यावं, असं म्हणजे धावा करायला लागले स्वामींचा.
हा हा हा. स्वामींचा असा धावा करायला लागले 2 दिवसात ताई, म्हणजे तिच्या पोटामध्ये अन्न नाही जात होतं, पाणी नाही जात होतं. हा. 2 दिवसामध्ये तिने 2 दिवसामध्ये डोळे उघडायला लागले. अरे बापरे, केवढा डोळे मोठा उघड चमत्कार झाला. चमत्कार केला स्वामीने माझ्या बरोबर. बघा ना, 2 दिवसामध्ये तिने डोळे उघडले. डोळे उघडले आणि ती म्हणजे अशी सगळे माझ्याकडे बघायला लागले. माझी भावजाई पण बोलायला, म्हणजे सगळे बोलायला कशाला तिला ती एवढी सिरियस आहे आणि तिच्या कानाशी तो मोबाईल का लावला. मी बोलली तिच्या कानाशी मोबाईल लावला मी काय काय करत नाहीये, मी देवाचं लावलंय आणि तिला ऐकवते. हो ना, बरोबर आहे. मी दुसरं तर काय करत नाही ना, मी देवाचं लावलंय. हा हा. आणि स्वामींनी म्हणजे मला अशी, मी तिच्या बाजूला, ही लोक सगळे लांब झोपायचे, मीच तिच्या बाजूला झोपायचे ना. हा हा. मला अशी लाथा मारायला लागली, अशी म्हणजे लाथ मारायला लागली. म्हणजे पूर्ण शुद्धीवर आले की मग. पूर्ण शुद्धीवर आले, लाथ मारायला लागले. मला बाथरूमला घेऊन जा, मला बाथरूमला घेऊन जा. अरे वा. अशी बोलायला लागली. हा हा. आणि मग मी तिला बाथरूमला, मी बोलले अगं आई तुला चालता येत नाही, तुला मी बाथरूमला कशी नेणार, तुला डायपर घातलाय ना, डायपर मध्ये कर. हा हा. मी पाहिजे तर काढेन ना. हो ना, बरोबर आहे. नाही, मला बाथरूमला घेऊन जा. 2-3 दिवसामध्ये ती म्हणजे उठून पण बघायला लागली, पंचिंग करायची, सगळं करायची. 2-3 दिवसामध्ये ती उठून बघायला लागली, म्हणजे बसायला लागली, बघायला लागली. अरे वा. एकदम म्हणजे आता केवढा मोठा चमत्कार स्वामींनी हो ना, केला बघा ना. हो ना, हो ना. तर तुम्ही किती दिवस होता आईजवळ तुमच्या? मला माझ्या भाऊजाईने जास्त नाही ठेवलं. जशी बरी झाली ना, उठून बसायला भेटायला लागले ना, म्हणजे भाऊजाईचं हेच म्हणणं होतं की जावं म्हणून. ती अडचण होती ना, कारण काय तिला आता जाग्यावर असल्यानंतर हिला कुठे जायला वेळेला नाही भेटायचं ना घरीच. ते अडकली होती ना, तर तिचं म्हणणं की जायला पाहिजे होतं. आणि हे होतं गटारी होती आणि गटारीच्याच टायमाला आणि कुठे गेली होती, अमावस्या होती ना, 2 दिवसाची अमावस्या असते बघा गटारीची. हो हो. अमावस्या होती आणि कुठे गेली होती भाऊजाई. तिथून काय आणलेलं काय माहिती, देवाला माहिती. हो ना, बरोबर. बाबा ते स्वामींनाच माहिती. आणि मग तिची माणसं होती, तिची आई होती, तिची आत्या होती, सगळे होते. मी एकदम घाबरूनच गेले ताई त्या टायमाला. दरवाजा उघडा, संध्याकाळच्या टायमाला पूजा करायला बसली, खिडकी उघडी करा, दरवाजा उघडा केला आणि अशी म्हणजे सरळ झोपवली आणि तिला आईला. आणि मला कसे बोलतात, बाजूला व्हा तुम्ही कशाला जवळ. मी बोलले ठीक आहे, मी बाजूला होते, पण मोबाईल तिच्या कानाजवळ राहणारच ना. हो ना, बरोबर. मोबाईल तिच्या कानाजवळ ठेवणार, मी बाजूला होते, मी नाही राहत म्हणलं. मी तारक मंत्र असं हे केलं, म्हणलं तारक मंत्र लावला नाही, ऐकायला कानाजवळ ठेवलं, मी साईडला बसले. सगळे अशी लांब लांब बसलेली, ती पूजा करते तिथे. आणि आता बघा म्हातारीचे म्हणजे ते कानाचे ते हे असतात ना, कानाच्या हे पडलं, कोण बोलतंय नाकाचा दांडा लांब झाला म्हातारीचा, आता म्हातारी जाईल. एकदम म्हणजे घाबरूनच गेले होते, पण मी मनातल्या मनात स्वामी स्वामी स्वामी, लोक काय बोलतात बघा ना, ऐका ना स्वामी तुम्ही, ऐका ना. अशी मी मनातल्या मनात म्हणत होते, स्वामी ऐका ना, मी काय करू स्वामी, लोक कशी बोलतात. तर 2 दिवसाच्या अमावस्यामध्ये आणि दुसऱ्या काहीच नाही, म्हणजे तुझी पूजा झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या लोक बोलायला लागला, अरे जायला पाहिजे होती ना. तर म्हणजे त्यांच्या आप्पामध्ये हळूहळू बोलणं चाललं होतं, ते स्वामी ऐकत होते, आपण काय लक्ष दिलं नाही. तर जायला पाहिजे, कशी नाही गेली म्हातारी. मग तिची आत्या बोलते,
म्हणजे तिच्या आत्या माझ्या चुलत भावाला दिलेली. हा तर हा मग ते पण नात्यातच आहे ना माझ्या. हा तर हा ती बोलते, ताई तुम्हाला काय समजत नाही का? तो मोबाईल कशाला लावलाय त्यांच्या कानाजवळ? त्यांना एक तर सिरियस पेशंट आहे आणि तुम्ही त्यांच्या कानाजवळ मोबाईल म्हणलं मोबाईल लावलाय, सिरियस पेशंट असू दे, काय नाही होणार. मी काय तिला मारण्यासाठी काय केलेलं नाहीये म्हणलं. मी देवाचं लावलंय आणि ते त्याच्या कानाजवळ राहणारच म्हणलं. हो, राहू दे ना, काय होतंय राहिलं तर. हो ना, बरोबर. तुला काय अडचण झाली म्हणलं. हं. आणि जशी आई माझी 2-3 दिवसानंतर म्हणजे बरी झाली. म्हणजे झाली. दुसऱ्या दिवशी तिची बहीण काय बोलते, ताई तुम्ही ना आता म्हणजे दुसऱ्या दिवशी पण अमावस्या होते ना, दुसऱ्या दिवशी पण त्यांना करायचं होतं ना. तर मला बोलते, ताई तुम्ही ना आता माझ्या बरोबर चला, तुम्हाला गाडीने सोडते. मी बोलली आज तर नाही. मी म्हणजे घाबरलीच होती. मी बोलली आज तर नाही ना, म्हणजे अमावस्या म्हणजे मनात विचार केला ही अमावस्या टळली की मी उद्या निघून जाईन. म्हणलं उद्याच पाहिजे तर मी निघून जाईन, पण आज मी इथून हलणार नाही. मी तिला मी इथून जात नाही, तुम्ही जा ना. अहो आम्ही पण तिथंच राहतो ना, मग तुम्हाला पण आम्ही सोडतो ना. म्हणलं नको, मी उद्या जाईन बोलले ना तुला, थोडी मी राहणार आहे. मग राहिली. दुसऱ्या दिवशी कामवालीला पण काढलेलं, मुलगी किती करते बघण्यासाठी कामवालीला पण काढलेलं. मी करायची तिला पंचिंग मिंचिंग सगळं करायची तिचं. नंतर मग ती मला म्हणजे ही पण करायला लागले ना, इकडून तिकडून फिरत होती तर इकडे हाताने अशी बोलवायची ये ये अशी करायची ना. मला दे 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 खायला म्हणजे हाताने दाखवायचे, दे मला भूक लागली दे. आता दे बोलायचे तर हिने द्यायला पाहिजे ना. ही काय द्यायची, फक्त रव्याची पेज द्यायची आणि ती पण एकदम ताई पातळ होत आणि काय होतंय रव्याच्या पेजाने. मग मी ते इलेक्ट्रॉनिक पावडर आहे ना, ती माझ्या मुलाला बोलली घेऊन ये पाकिट, इलेक्ट्रॉनिक पावडर आपण चालू करू. इलेक्ट्रॉनिकची पावडर मी चालू केली आणि माझे 2-3 पाकिटं तिला दिली. ती एकदम तिला शक्ती आली ना तिच्या अंगामध्ये. अरे वा. मग जरा उठून बसायला लागले, खायला लागले. उठून पण बसायला लागल्या? हा, उठून बसायला लागले. अरे वा. आणि बसायला लागले तर नंतर मी बोलली की कामवालीला बोलवलं. त्यांनी बंद केलेली, परत कामवालीला बोलवलं. संध्याकाळची कामवाली आली तर ते कामवाली कशी एवढंसं बिस्किट आणि चहा दिला होता तिला, हे घरव. आता ती कशी बिस्किट आणि चहा म्हणजे काय खाणार ना ती आई. माझ्याशी असं म्हणजे माझ्याशी मागायची, हे दे मला ते दे असं करायची. आता ती बिस्किट आणि चहा म्हणजे काय करणार ती. तर ते बोलले नको म्हणून असं मान हलवलं. अशी कामवाली बोलते, वहिनी वहिनी अहो नको हो नको बोलते. म्हणे आणि कसं फेकून दे आणि भांडी धुवून ठेव. दिला फेकून आणि ठेवली भांडी धुवून पिशवी. आणि मग मी नंतर गेली. मला बोलते जी आई बोलते, जा ताई तुम्ही काम कराल तर तुमचं घर चालेल, नाही तर तुमचं कसं हे चालणार आहे. बापरे. ठीक आहे. म्हणलं मी जाते आता, तर बरी तर झालीये. म्हणलं आता मी जाते निघाली गेली. रडली खूप मी, म्हणजे रडून रडून निघून गेली. आता काय करणार, शेवटी थांबून देत नाही, त्याला पर्याय नाही ना आपल्याजवळ, काय मार्गच नाही. स्वामींना बोलली, स्वामी मी तर जाते, तुम्ही आता माझ्या आईजवळ राहा आणि माझ्या आईची सेवा तुम्ही करा. अरे वा. असं बोलली आणि निघून आली. बघा स्वामी मी जाते, पण आईची आता तुम्ही माझ्या आईची राहा आणि माझ्या आईची सेवा तुम्ही करा, तुम्ही लक्ष ठेवा हो स्वामी अशी बोलली आणि निघून गेली. निघून आली घरी. आणि घरी आल्यानंतर पण स्वामींच्या जवळ खूप रडली. रडली तर म्हणजे त्याच्यानंतर तिने 2 वर्ष व्यवस्थित काढले आहे. त्याच्यानंतर किती दिवस? आणि 2 वर्ष. 2 वर्ष?
हा 2 वर्ष चांगली होती एकदम. अरे वा. आता पण मला परत बोलवलं असतं ना ताई, आता पण मी तिला जाऊन दिलं नसतं, स्वामींनी नसतंच जाऊन दिलं. पण या लोकांनी काय केलं, हा नंतर ती जास्त झाली ना तरी हिने मला सांगितलंच नाही. हा हा हा. आणि त्याच्यातून पण मी काय करायची, तिला चालता का नाही याचं, कारण तिच्या पायामध्ये ना गुडघ्यामध्ये हे झालं होतं, म्हणजे ऑपरेशन झालं होतं गुडघ्याचं. हा हा तर ती पडली होती, माझ्याकडेच आली होती, म्हणजे मी घेऊन आली होती. हा मला बोलली की मला ना मॅक्सी पाहिजे, नवीन मॅक्सी पाहिजे, नवीन मॅक्सी पाहिजे. हा मी नवीन मॅक्सी तिला घेऊन आली होती. हा. म्हणलं नवीन मॅक्सी घेऊन आली होती. मी म्हणजे 2 दिवसाची सुट्टीवर आली होती आणि नंतर मुलगी होती माझी आणि मुलगा होता. त्यांना बोलली बघा म्हणून तुम्ही, मी जाते आता. हा आणि मी कामावर गेली. हा कामावर गेली आणि मला फोन करून सांगते, तू मॅक्सी घेतली आहे ना, ती मॅक्सी घालूनच मी जाणार आता. हा ती मॅक्सी घालूनच मी जाणार. तर म्हणलं हा घाल ना, ते तुला घालायला तर घेतली आहे, तू बोललीस तर. हो ना, हं? बरोबर आहे. तर हा सरकत गेली आणि किचन मध्ये असे जाऊन उभी राहिली त्या ओट्याला धरून. हा म्हणजे मॅक्सी घातली तिने अंगामध्ये बसून, हा. पण मग उभी राहून ती बरोबर करायची होती तिला, ते ती पडली पण. अरे देवा. पडली. हा तर म्हणजे ते काय एवढं ही नाही झालं, व्यवस्थित होती. हा आणि या लोकांनी माझ्यावर उगाचच लेकीकडं गेली आणि पडली आणि आता हे झालं, नाही तर बरोबर बसायची, असं करायची तसं करायची म्हातारी. लेकीकडे गेली आणि हे झालं. म्हणले बाई मी जेव्हा याच्यावर पानावर हातावर कमीन आणि पानावर खाईन अशी माझी परिस्थिती आहे. तुमच्यासारखं थोडीच आहे म्हणलं माझं. तुम्ही लोक रेल्वेचे नोकर, तुमच्याकडे पैसा पाणी आहे, माझ्याकडे आहे का सांगा बघू म्हणलं. तर माझी परिस्थिती काय आहे मला माहिती आहे म्हणलं. मला तर काम तर करणं गरजेचंच आहे म्हणलं. तर म्हणलं तुम्ही लोक बोलता नीट नाही, सांभाळत नाही, लेकीने नाही सांभाळायची का? आम्हीच काय ठेका घेतलाय का म्हातारीचा, असं तसं. आणि आईला पेन्शन होती हो, असं पण नाही की ती लोक सांभाळायची, की भाऊ बघायचा, असं पण काय नव्हतं. म्हणजे आणि तिची पेन्शन यायची, त्या पेन्शन मधूनच कामवालीला पण पैसे ती लोक द्यायची. कामवाली ठेवलेली, मी नाही घाण काढणार तुमच्या आईची अशी बोलली ना. तर म्हणलं 24 तासासाठी ठेवा ना कामवाली. तर नाही ना, एवढा पैसा नाही आमच्याकडं 24 तास ठेवायला कामावर. आणि आईला ती 40,000 पेन्शन यायची. अरे बापरे, भरपूर येत होती. 40-50 हजार तरी तिची पेन्शन होती. पण मला सांगितलेलं, मला काय बोलत होते, मला कशी बोललेली ती माझी भाऊजाई, आईची आहे ना 10,000 पेन्शन येते आणि ते 10,000 तुम्ही घ्या आणि आईला गावी न्या आणि आईला गावी नेऊन तुम्ही सांभाळा म्हणून, ते 10,000 तुम्हीच घ्या म्हणून. अशी बोलली. तर म्हणलं 10,000 काय होणार आहे या महागाईमध्ये म्हणलं. आणि म्हणलं पैसे कशाला, माझी परिस्थिती जर चांगली असती ना मी स्वतः सांभाळली असती. म्हणलं आता माझी परिस्थिती नाही, मी काम करेन तेव्हा मी खाईन म्हणलं, आणि मी कुठे सांभाळणार तिला म्हणलं. म्हणलं येऊन जाऊन तरी मधून मधून मी घेऊन जाते ना, आली की मी तिला घेऊन जाते, बघते 8 दिवस 4 दिवस अशी नेते ना माझ्या घरी तिला, तुमच्याकडेच ठेवत नाही ना म्हणलं. ओला करून ताईने यायची आणि माझं जावई आहे ना तो बिचारा असा पाठीमागे असं ही घेऊन शिडीवरून वरती घेऊन जायचा, घरी आणायचा वर. अरे वा. आणली होती तिला 2-3 वेळा माझ्याकडे आणली होती. आणि नंतर ही जास्त झाली ना, मग त्या लोकांनी मला नाही सांगितलं. मग असंच अचानक आम्ही लोक गेलो तर बघितलं तर आई एकदम ही आहे, म्हणजे ती माझ्याशी रागवली पण होती आई माझ्याकडं. म्हणजे तिचं कसं म्हणणं, हिने यायचं मला बघायचं असं तिचं हे होतं. तर मी हो ना, आता तुम्ही तिची मुलगी म्हटल्यानंतर तिचा जीव तुमच्या जवळ येणारच ना. मी तिला बोलली काय ग आई काय झालं. तर नाही बोल, बरी आहेस ना म्हणलं, काय खाऊ पाणी देऊ, नको बोलली.
हा पाणी पाजू. आणि माझी भाऊज आहे आणि मी आणि माझी मुलगी गेली होती. दोघी जणी आम्ही गेलो होतो. हा आणि 4 वाजता तर माझी भाऊज घरामध्ये होती. म्हणजे बेडरूम मध्ये होती. हा तर तिची आई होती तिथे आईच्या बाजूला अशी म्हणजे लांब झोपलेली. आणि आई एकदम म्हणजे तिला सर्दी झालेली ना, ते नाका तोंडातून निघत होती पूर्ण सर्दी आई. हा पण लक्षच नव्हते देत नव्हतं काही तिच्याकडे. हा आणि माझा भाव पण काय करायचा, भावाने एक शब्द तरी बोलायला पाहिजे ना काही, की आई नेहमी तू भिंतीच्या बाजूला तुझं तोंड करून. म्हणजे भावावर खूप जीव होता माझ्या आईचा, माझ्यावर नव्हता हा पण भावावर खूप जीव होता. जरा दिसला नाही ना तो कुठे तो कुठे तो कुठे तो हा कुठे, त्याच्याशिवाय वेडी व्हायची. मी जरी घेऊन आली ना, हा दे त्याला फोन लावून दे, त्याला फोन लावून दे, त्याला विचारू दे तो कामावरून आला का नाही, तो कामावरून आला का नाही, अशी करायची. तिच्या त्याच्यावर खूप जीव होता तिचा. हा हा आणि त्याने बघायला पाहिजे होतं ना, त्या भिंतीच्या बाजूला तोंड करून ताई झोपवायची तिला. हा आणि तिला बघायची नाही ती, म्हणजे कधी पण त्या बाजूलाच तोंड करून झोपवायची. आणि भाव पण नाही विचारायचा तू खाल्लं काय, दिलं काय खाल्लं, असं विचारायला पाहिजे ना. आई आहे ना तुझ्या, आईचा जीव एवढा होता ना तुझ्यावर, तू हे करायला पाहिजे होतं. त्याने नाही केलं कधी. कोण पण बघायला जायचं तर कधी पण केलं तर त्या भिंतीच्या बाजूला तोंड असायचं तिचं. आम्ही गेलो तेव्हा पण भिंतीच्या बाजूला होता. माझ्या मुलीला बोलली, तिला सरळ होता. तिला विचारलं पाणी देऊ नको. म्हणलं मी मग काय करू, आता बोलायला पाहिजे ना भाऊजाईने येऊन. हो ना काय तुम्ही आता आलात का, तुम्हाला काय तुमच्या आईला बघायला. आता तू सांगितलं असतं माझी तुमची आई आजारी आहे तर मी आली नसती तर माझी चुकी होती ना ताई. हो ना हो तुम्ही सांगितलंच नाही मला, कारण काही आता आली तर परत ही वाचवेल म्हणून तिला, हो असा तुमचा विचार होता ना, म्हणून तुम्ही बोलवलं नाही. हा हा आणि मग मी बघितलं आणि निघून म्हणजे रडली आणि गेली. आणि स्वामींना काय बोलली, मठामध्ये गेली. तशीच डोंबिवलीला मठ आहे ना, त्या मठा आईला बघितली आणि मठामध्ये गेली. आणि मठामध्ये गेली आणि म्हणलं स्वामी हा आता नका हो म्हणजे आईचा हाल करू, लय त्रास होतोय माझ्या आईला आता. आता ना तुम्ही तुमच्या जवळ घ्या बनला आता, असं सोडत नाही. अरे वा आता वेदनाला त्रास होते हो म्हणलं स्वामी, अशी बोलली. स्वामींच्या मठामध्ये जाऊन आणि तिथून निघाली आणि घरी गेली. घरी गेली आणि 4-5 दिवस फक्त माझी आई जिवंत राहिली त्याच्यामध्ये. स्वामींना तुम्ही सांगितल्यानंतर सांगितलं मी स्वामींना, म्हणलं स्वामी आता खूपच त्रास होतो, आता नका तिला हा त्रास देऊ नका. आणि आता तिचे भोग भोगून झाले असले, आता असं लोळत ठेवू नका. कोण लक्ष नाही देत आहे, काय नाही देत आहे, आता तुम्ही घेऊनच जा स्वामी, बस मी सांगते अशी मी बोलली स्वामी. आता कोण लक्ष देत नाही, मला थांबून देत नाही ती लोक तिथे. मी सेवा केली असते आईची पण मला पण नाही थांबून देत. आता तुम्ही घेऊनच जाऊ स्वामी, आता बस झालं, आता हा त्रास मला बघायला होत नाही. अरे वा आणि म्हणलं आता मला हा त्रास नाही बघत, माझ्या आईच्या वेदना नाही, हा त्रास नाही मला सहन होत. आणि निघून गेली. मी घरी गेली आणि 5-6 दिवसामध्ये आईला स्वामीने बोलवलं. आणि गेली तर म्हणजे गुरुवारच्या दिवशी आईला माझ्या मरण पण बघा किती ना, स्वामीने गुरुवारीच घेतली आईला. आणि गुरुवारी फोन केला भाऊजाईने मला सकाळी. मला कशी बोलते, याचं असलं तर या, तुमची आई आता ना कायमची वरती गेली. म्हणजे बोलायची पण एक पद्धत असते ना, की तुमची आई असं असं झालं ताई या म्हणून. कायमची वरती गेली, याचं असलं तर या. बाबांच्या टायमाला पण तिने असंच केलं हो ताई. बाबांच्या टायमाला पण तिने असंच बोलली, तुमचा बाप गेला निघून, कायमचा गेला निघून. अरे बापरे. बापाच्या टायमाला पण असेच बोलले आणि आईच्या टायमाला पण असेच मला बोलले, कायमची निघून गेली म्हणून. याचं असलं तर आता कायमची गेली. म्हणलं मी पण तिला मग तेच उत्तर दिलं, म्हणलं कायमची गेली ना, बरं झालं म्हणलं कायमची गेली. माझ्या स्वामीने बोलवलं म्हणलं, गुरुवारच्या दिवशी बोलवलं. स्वामींना माहिती होतं तिला त्रास होतोय, तिला पण लक्ष देत नाही.
हो ना, बरोबर आहे. बरं झालं म्हणलं, सुटली ती तुमच्यात. हं. तिच्यामुळं तुमच्या लोकांना त्रास होत होता ना, कुठे यायला नाही. तिच्या बहिणी बोलायच्या ना, "आ, तुझ्या सासूमुळं तिला कुठे जायला नाही भेटत, यायला नाही भेटत, असं नाही भेटत, तसं नाही भेटत." आणि शेवटी काय झालं, वारली ते पण नाही ताई त्यांना माहिती. माझी आई कधी जीव निघून गेला ना आईचा, रात्री 12-1ला, हां. ते पण नाही त्या लोकांना माहिती. आणि स्वामींनी एवढं मोठ्या संकटात टाकलं ना माझ्या भावाला, हां. म्हणजे जीव गेला तो पण माहिती, तडफडत जीव गेला ना. हो ना. मग भावाला एवढा मोठा आजार झाला ना की त्याच्या तोंडाला कॅन्सर झाला नाही. अरे. मग कॅन्सरचं इकडे आईचं हे नाही झालं, म्हणजे त्याचे रिपोर्ट काढले तर कॅन्सर सांगितला. आणि त्या कॅन्सरचं ऑपरेशन केलं ताई तोंडाचं. आणि दिवाळीच्याच टायमाला, ह्या दिवाळी, आता गेली दिवाळी आहे ना, तेव्हा दिवाळीच्या आधी माझी आई गेली. आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या टायमाला ह्याचं ऑपरेशन, दिवाळी होऊन त्याचं ऑपरेशन झालं. आणि मी तिथून आले आणि मी स्वामींना काय बोलली, स्वामी म्हणजे तिथून आले, 12 झाला यायचं आणि मी निघून आले. मग तिथून स्वामी काय हो हे म्हणलं, असं का हो स्वामी, माझ्या भावाला पण एवढा मोठा आजार दिला तुम्ही, म्हणलं आता त्याला तरी तारावं स्वामी, माझ्या भावाला तुम्ही. म्हणजे मी रडली, म्हणलं आता त्याला तरी माफ करा, म्हणलं जाऊ दे, आता नाही समजलं त्याला काय करणार म्हणलं स्वामी. आता एवढं मोठं ऑपरेशन तुम्ही सांगितलं, आता एवढं मोठं ऑपरेशन झालं तर त्याच्यातून तरी त्याला तारावं. त्याची 2 मुलं आहेत, म्हणजे त्या मुलांच्यासाठी तरी त्याला चांगलं करावं. आणि माझ्या घरामध्ये फोटो होता ना त्या दिवशी, म्हणजे दिवाळीच्या टायमाला मी पूजा केली ना. म्हणजे 12 होऊन गेल्यानंतर पूजा केली तर काय नाही होत ना ताई, म्हणजे असं 12 मुलीला का फक्त 3च दिवस हे असतात ना. आणि मी पूजा केली ना, माझ्या घरातला फोटो ना एकदम ताई, म्हणजे मी पूजा करत होती ना त्याच दिवशी ना, म्हणजे त्या फोटो म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि स्वामींचा फोटो असं आहे ना माझ्या घरामध्ये. त्या फोटोला ना एकदम म्हणजे ही लागलं, म्हणजे एकदम फोटोवर संकट, स्वामीने स्वतःवर ते संकट ओढून घेतलं. तर फोटोचं माझं एकदम खरं हे झालं, म्हणजे फोटोला मी बोलली असं काय. स्वामींच्या हातावर लाईट दिसत होती, स्वामींच्या छातीवर लाईट दिसत होती, म्हणजे स्वामी दिसत होते त्याच्यामध्ये, ते हे दिव्यासारखं दिसत होतं ना. छातीवर घेतलं, हातावर घेतलं स्वामींनी. कसे मला स्वामी दिसतायत, असं कसं झालं, काय चुकी झाली का स्वामी. मी मनात पूजा करताना विचार करते. आणि नंतर मी फोटो पण काढला त्याचा, तर त्या फोटो मध्ये ना स्वामी एकदम मला, म्हणजे फोटोचं ना माझं पूर्ण खराब झालं असतं काही फोटो. बापरे. पूर्ण संकट स्वामींनी ओढून घेतलं. तर मी आता आली ना तेव्हा तो स्वामींचा फोटो मी हे केलं, म्हणजे तो विसर्जन केला मी तो फोटो. आणि दुसरा फोटो आणला मग स्वामी. अरे वा. नाही, बरं झालं तुम्ही दुसरा फोटो आणला, तो खराब झाला होता ना. ते संकट स्वामींनी सगळं अंगावर घेतलं ना त्याचं. मी बोलली ना त्याला बरा करावं, आणि त्याचं ऑपरेशन झालं. एवढं मोठं ऑपरेशन झालं तरी पण त्याला एवढा त्रास नाही झाला ताई. आणि आता तो कामावर पण 6 महिन्यामध्ये, आता तो 3-4 महिन्यामध्ये कामावर पण चालू झाला. तिला बोलली की आता तू स्वामींचा फोटो आण आणि स्वामींची पूजा कर. आणि तारक मंत्र, तिने पण हॉस्पिटलमध्ये तारक मंत्रच लावायला सांगितलं होतं. तिला बोलली तारक मंत्र लाव. आणि त्या लोकांना समजलं नाही, हिने तारक मंत्र लावला म्हणून आई माझं बरी झाली म्हणून. त्यांना विश्वास आहे ना सगळ्यांना. तिने ते तारक मंत्र लावलं आणि तारक मंत्राचं पाणी आईला दिलं म्हणून आई बरी झाली म्हणून त्यांना माहिती होतं. तेव्हा तिने पण ते तारक मंत्राचं तीर्थ स्वामींना, म्हणजे माझ्या भावाला देत होती. आणि माझा भाव एवढ्या मोठ्या ऑपरेशन मधून पण बरा झाला. कोणामुळे स्वामी मुलं झालं ना सगळं.
हो ना, हो ना. स्वामींनीच म्हणजे अशक्य ते शक्य केलं ताई. शक्य केलं. अशक्य ते शक्य केलं. स्वामींच्यामुळेच झालं ना. नाहीतर एवढं मोठं ऑपरेशन तोंडाचं झालं होतं. आता तोंड पण बरं झालं. पहिले होतं मध्ये सुजलेली ते म्हणजे एक साईड पूर्ण सुजलेली आणि जसं फिरलेलं. मी म्हणजे 2-3 वेळा गेले ना तेव्हा बोलले स्वामी माझ्या भावाला बरा करा हो स्वामी. अजून त्याचं तोंड त्याला कामाला जायचंय 4 लोकांमध्ये तो म्हणजे दादरला तिकीट द्यायला आहे ना तिकीट देतो ना स्टेशनला. म्हणजे तिथे जायचंय 4 लोक येतात त्याच्याकडे तिकीट घ्यायला जरा बरं करा त्याला. तर आता तोंड पण बरं झालं त्याचं बघा एकदा तोंड. एवढं नाही म्हणजे आहे थोडं पण एवढं नाही. पण आता त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आहे ना? आता त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आहे. बरं झालं. स्वामींची लीला अशीच राहू द्या त्यांच्यावरती कृपा स्वामी. तेच बोलली तिला बोलली म्हणलं कर बाई पण ती एवढं करत नाहीये. ती सद्गुरूंचं करते जास्त करून. आणि मी कालेश्वरी देवी आहे ना ती म्हणजे कुठे जाते तिथे ती कोण कालेश्वरी देवी आई आहे ना त्यांचं करते. छान आहे, छान आहे. खूप सुंदर अनुभव आहे ताई. स्वामींनी तारक मंत्राचे म्हणजे तुमच्या आईचं मला विशेष वाटतंय की जिथं तिनं सर्व काही सोडून दिलं होतं. सगळं सोडून दिले. डोळे बंद होते. तिच्या बहिणी स्वतः बोलल्या आम्हाला परत यायला लागल म्हणून. आता तर आम्ही जातोय पण आम्हाला स्टेशनवरून परत यायला लागल. आणि मनामध्ये मी पण स्वतः घाबरून गेले होते. मी राहिली होती ना तिथे. मी स्वतः घाबरली होती. म्हणलं हे काय चाललंय. मी म्हणजे ती लोक सरळ झोपव दरवाजाच्या बाजूला पाय करा असं झोपवा. मी ना ते बघूनच एकदम घाबरून गेली होती. ताई म्हणलं हे लोक असं का करतायत. स्वामी काय चाललंय. स्वामी तुम्हीच आहे हो. असं बघा माझ्याशी काहीच नाही स्वामी तुम्हीच आहे. असं तेव्हा मला एकदा स्वामींनी हे केलं. मी घाबरली होते ना. घेऊ नको म्हणजे माझ्या आतून आवाज आला की घेऊ नको मी आहे. अरे वा. स्वामींनी दाखवलं तुम्हाला. तुमचं वाक्य सिद्ध करून दाखवलं स्वामी. दाखवलं. खरोखर स्वामी खरोखर आगाध आहे. स्वामींची महिमा ना भरपूर आगाध आहे. खूप मोठी आहे स्वामींची महिमा ताई. हो तेच बोलले ना. स्वामी जिथे करायचं तिथे करूनच करतातच करतात. चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी ताई. हो ताई. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.